नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता सकाळ सकाळी निघालेलो आहे आणि आजचा ब्लॉग हा लग्नाचा असेल. तर भालेगाव साईडला लग्नाला जाणार आहे, गुहागर वाजगाव साईडला त्या ठिकाणी. तर आता सकाळ सकाळी मी निघालो आहे, कारण का तर आज तिकडून हापडे मारून दुपारी लग्न आहे ते ॲक्च्युली, म्हणून हापडे मारून लग्नाला जायचे. 2चं लग्न आहे ते. तर आत्ता निघालो आहे आम्ही सकाळ सकाळी मस्तपैकी. तर चला जाऊया. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोकणातील लग्न पद्धती पाहायला मिळेल. त्या साईडची, भातगाव साईडची, गुहागर साईडची कशा पद्धतीने लग्न पद्धती असते ही थोडक्यात तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर चला आता सकाळी निघालो आहे आपण. आता निघतोय आम्ही इथून चाकादेवीतून दुपारी हापडेने. चला, स्टार आलेले रत्नागिरीतून म्हटलं हे केलं ना, एकदम फुल तयारी सगळ्या लावला ना, स्टँड बिंड मस्त की. माईक सेटअप कसा केला ना दाखवतो तुम्हाला. माईक सेटअप दाखवा तुम्ही. बाईक नाही बाई, मग ते वायरिंग केलीच नाही अजून. बाई सस्ते में जुगाड. अच्छा इयरफोन लावलं. आता माईक मागवलंय रे, येईल तेव्हा येईल, तोपर्यंत काय करायचं. तिथेच लाव बघ. तिथेच तसा तो भारी हेल्मेट भारी आहे, पण एक नंबर मस्त वाटतंय वगैरे. तर चला, इथून भादेगावचा दौरा, लांबचा दौरा आहे, अजून जायचं आहे आम्हाला. वाजले ते कितीच वाजलाय. तर चला लवकर लवकर जायचंय. चाकादेवीतून निघतोय आता. वाडीमध्ये इकडे आलेलो आहे आणि आता जवळच आहे, इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती. जाऊया डायरेक्ट लग्नाच्या ठिकाणी. चार लोक अशा रीतीने आमचे परम मित्र उदय शिवरे, भावेश शिवरे भेटलेले आहेत. कसा बरा आहे ना भाई? गॉगल एक नंबर आहे, कातील. काय व्हिडिओ रील बघत होता ना? काय बोलतो ते आपलं ते गजराचं काय? होऊन जाऊ दे म्हणजे होऊन जाऊ दे. आता पूजेला आहे का गज बिजर काय? जातो कुठे तो? मित्र भेटले होते खूप दिवसांनी आज. या ठिकाणी ह्याच वाडीत लग्न आहे. इथे एक बाईक लावलेली आहे आणि त्यांचे ते काकांचे ते हेल्मेट घरी ठेवतो आणि तिथे लग्नाच्या ठिकाणी जाणार होता आम्ही. आता नवऱ्या मुलाचं घर हे दिसतंय, सजावट केलेली आहे इथं. त्यावरून समजतं बॅनर पण लावलेलं आहे बाहेर. वरती तिकडे वरात बसले, यांचा लग्न आहे. चिरंजीव राकेश चिसौका प्रतिभा. हे गणेश मंदिर आहे, भादगाव गणेश मंदिर, कोसबीवाडी या ठिकाणी. आणि त्या साईडला तिकडे वरात बसले. ते जे घर आहे ना तिकडे, त्या घरामध्ये वरात बसले. ही गाडी आहे. मला नवरीची करवली दाखवतो आता.
नमस्कार. इकडे सगळे विधी चालू आहेत. भटजी काका विधी करतात नवरी मुली सोबत. कोकणात लग्न म्हटलं की पारंपरिक वाद्यही आली, ढोल ताशा. काही ठिकाणी थालूबाज असतो, आमच्याकडे इकडे ढोल ताशा असतात. ढोल ताशे वाजवले जातात. बघा गुहागर पट्ट्यात त्या साईडला तिकडे खालूबाज असतो जास्त प्रमाणात, इकडे ढोल ताशा वाजवतात. या मंडपातून आता वरात घेऊन नवऱ्या मुलाच्या मंडपामध्ये जाणार. तर वाजंत्री ताशेच्या वाद्यावर वाजवत वरात घेऊन जाणार. पारंपरिक वाद्य आपल्या ढोल ताशा. नवऱ्या मुलाच्या घराजवळ आता वरात आलेले आहे. कोकणातील लग्न उत्सव हा वेगळाच असतो या ढोल ताशाच्या गजरात. आतमध्ये जायला चान्स नाही, एवढा पब्लिक आहे. मंडपात जायला चान्सच नाही. आम्ही इकडे बाहेरच उभे आहोत. लग्नाला सुरुवात झाली आतमध्ये. फटाके लावायला तयार आहेत बघा. फटाकेवाले तयार आहेत फटाके लावायला. लग्न मंडपात आतमध्ये बेंजो वाजतात, इकडे ताशे वाजतात. लग्न झालं सरबत पिण्याची व्यवस्था आहे तिकडे. त्या मंडपात तिकडे जेवण वाढतात. सरबत पिऊया जरा, उन्हातून गरम झालेलं आता गार होऊया.
छान आहे पी. पेढा पेढा भेटलाय पेढा. इतकाच भाऊ कसा आहे हाक मारतो विकास विकास एवढ्या मोठ्या नेड्या. आम्ही भेटतो कधी ना कधीतरी. चाललंय तुमच्या हा मजेत एकदम तुमच्या आशीर्वादाने चाललंय. आता कुठं घरी. आता आलो लग्न मंडपात जेवण वगैरे मग अशी खूप गर्दी होती. आता प्रेझेंट घ्यायचंय आणि निघायचंय. तर आता खूप वर्षांनी इकडे क्लासमेट सगळे भेटलेत एकत्र. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. तुला कसं वाटतंय. एक नंबर ब्रो. भातगाव ब्रिज वरती आलेलं आहे आता. खाली मच्छी मारतात तिकडे ते बघा. मच्छी बघतायत त्या साईडला तिकडे. आणि अथांग भरलेला समुद्र म्हणजे ओटी लागले आता. भरलेला नाही येतो ऍक्च्युली आता ओढलाय. ते थोडाफार फोटोशूट काढायचं आहे. फोटोशूट करायचं. इकडे सेक्शन आहे मोठा रेतीचा त्या साईडला तिकडे. त्या साईडला तिकडे मोठा सेक्शन आहे आणि इकडे बघू शकता. इथे आम्ही इकडून जायचो बोटीने वरती तिकडे. तेव्हा लालपरी आलेले आहे. गुहागर रत्नागिरी. गुहागर रत्नागिरी लालपरी. भातगाव ब्रिज वरती भेटले. तिकडे पण फोटोशूट चालू आहे. मला कॅमेरामॅन म्हणून आणलं काय समजत नाही आम्हाला. असला सीन वाटतोय बघा समोर. जाकातीमध्ये येऊन चहा पितोय आता. प्रेमाचा चहा. तर या चहा पिण्यासाठी सगळ्यांनी. जरा सुस्ती आली होती. मित्रांनो आज लग्नाला गेलेला आणि विषय असा झाला की तिकडे मंडपामध्ये आम्हाला जायला चान्स नाही. गर्दी एवढी ना आतमध्ये की घुसायला सुद्धा चान्स नव्हता. आम्ही गेटच्या बाहेरच लग्न संपन्न होईपर्यंत. आणि त्यामुळे येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये नवरा नवरीला दाखवायचंच राहून गेलं. म्हणजे त्यांच्या इथं शूट घेताच नाही आला. आणि नंतर मग प्रेझेंट वगैरे देण्यासाठी गेलो तेव्हा रांग होती. त्या रांगेमध्ये पण शूट करता आला. पटकन प्रेझेंट दिलेलं आणि बाहेर आलो होतो आम्ही. असं ते झालं. त्यामुळे आज मेन ज्यांचा व्हिडिओ ज्यांना दाखवायला पाहिजे होतं त्यांना दाखवताच नाही आला. गर्दी खूप होती म्हणून आम्ही नवरी मुलीच्या साईडून गेलेलो लग्नाला. आणि त्या निमित्ताने त्यांची वरात घेऊन आले उशिरा. म्हणजे 2 मंगलाष्टका झाल्याच्या नंतर नवरीची एंट्री असते आतमध्ये. तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत मागून चालत येता गेटच्या बाहेरच राहिलो आम्ही. आतमध्ये जायला आम्हाला चान्सच नाही. त्यामुळे जास्त ते शूट घेता नाही आलं. आणि मंडप तिकडे नाही आम्ही मंडपाच्या बाहेर असं झालं ते. मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात कोकणातील लग्न सोहळा. भातगाव साईडला गुहागर साईडला त्या तिकडे आम्ही लग्नासाठी गेलो होतो मित्र आणि मी. तर लग्न पद्धती व्यवस्थितरित्या संपन्न झाली आणि संध्याकाळी आता घरी आलेलो आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.